सो लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रेट लाईन चॅप्टर स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये आपण ऑलरेडी काय काय स्टडी केलं बघा. काल शिफ्ट ऑफ ओरिजिन स्टडी केलं, त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स पण आपण डिस्कस केले होते. ओके, एक प्रॉब्लेम होमवर्क दिला होता, मला होमवर्क पाठवला आहे बघा. साक्षीने पाठवला, गिरवले साक्षी साबेने पाठवला वाटतं, आणि सिद्धीने पाठवला. बाकीच्यांचे होमवर्क नाही दिले. ओके, सो आज आपल्याला जो पॉईंट स्टडी करायचा आहे तो पॉईंट आहे आपला लोकस. ओके, सो लोकस आपल्याला स्टडी करायचं आहे. लोकसचा सिम्पल मिनिंग लक्षात ठेवा बघा. लोकस म्हणजे काय असते? लोकस इज अ सेट ऑफ पॉईंट्स. ओके, समजा एखादी जॉमेट्री जर असेल बघा, त्यामध्ये जे पॉईंट्स असतील किंवा नंबर ऑफ पॉईंट्स जे असतील, त्या नंबर ऑफ पॉईंट्स त्याचा एक सेट तयार होतो. तो सेट ऑफ पॉईंट्सला आपण जनरली डिनोट करतो लोकसने, किंवा त्याला आपण डायरेक्टली काय म्हणतो बघा, लोकस. ओके, सो लोकस त्याला सिम्पली कन्सेप्ट म्हणून लक्षात काय ठेवा, इट्स अ सेट ऑफ अ पॉइंट. ओके, सेट ऑफ पॉइंट्स in a plane, which satisfy certain geometrical condition. ठीक आहे, याला आपण लोकस म्हणणार आहे. ठीक आहे, सो मग सेट ऑफ पॉईंट्स असेल. ठीक आहे, डिफरंट याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता बघा, जॉमेट्री कन्सिडर करू शकता. त्याला आपण सेट ऑफ पॉईंट्स म्हणतो. आता डिफरंट असतील बघा. समजा एक ट्रायंगल आहे, एका ट्रायंगलमध्ये समजा हे 3 पॉईंट्स आहेत. ओके, हा ट्रायंगल इथं मी ड्रॉ केला. समजा हा पॉईंट आहे बघा पी, हा पॉईंट आहे क्यू, नंतर हा पॉईंट आहे त्यांचा आर. सो हे पी क्यू आर मिळून काय करतात बघा, एक सेट ऑफ पॉईंट झाला. सो एक जॉमेट्री झाली. ओके, यांच्यामध्ये इक्वेशन तयार होईल काही सर्टेन कंडिशन्सनुसार. सो त्याला आपण काय म्हणणार मग, दॅट अ लोकस. ओके, विच, कारण ते काय करतात, सॅटिस्फाय करतात बघा सर्टेन जॉमेट्रिकल कंडिशन्सला. सो अशा डिफरंट कंडिशन्स आपल्याला दिलेल्या जर असतील तर आपल्याला काय करायचं, इक्वेशन ऑफ लोकस फाइंड आउट करायचं आहे. ओके, सिम्पल असतं. सो वी कॅन सी वन बाय वन. सपोज आता पहिला क्वेश्चन तुम्हाला दिला आहे. ठीक आहे, डायरेक्टली मी एक्झाम्पल घेतो आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे बघा. इफ ए इन ब्रॅकेट 1,3 अँड बी इन ब्रॅकेट 2,1 are points find the equation sorry, find the equation of the locus of point P, such that PA is equal to PB. ओके, such that PA is equal to PB. सो याच्यामध्ये आहे म्हणजे तुमचा पी पॉईंट अशा ठिकाणी बघा की ए बी जो आहे त्याचा तो काय, आता पी ए इज इक्वल टू पी बी म्हणजे डायरेक्ट तुम्हाला कळतं आहे तुमचा पी हा जो पॉईंट आहे. ओके, इक्वेशन तुम्हाला पी ए इज इक्वल टू पी बी दिलं आहे, म्हणजे पी हा ए बीचा कोण आहे, मिड पॉईंट आहे. सो समजा डायग्राम अशी येईल, एक लाईन इथे मी समजा ड्रॉ केली. ठीक आहे, सपोज हा तुमचा ए पॉईंट आहे 1,3. ओके, हा तुमचा बी पॉईंट आहे 2,1 आणि पी एक्झॅक्टली मध्ये आहे, म्हणून तर हे पी ए इज इक्वल टू पी बी होईल. येतं लक्षामध्ये. कंडिशन काय तुमची, पी ए इज इक्वल टू पी बी म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड पी आणि पी आणि बी हे दोघं कसे इक्वल आहेत. तुम्हाला गिवन आहे बघा पी ए इज इक्वल टू पी बी. समजा पीचे कॉर्डिनेट्स मी एक्स वाय कन्सिडर करतो. आता इथं 3 पॉईंट झाले बघा, हा झाला सेट ऑफ पॉईंट. ओके, इक्वेशन काय झालं तुम्हाला, पी ए इज इक्वल टू पी बी. सो हे जो लोकस तयार झाला आता बिकॉज ऑफ दिस सेट ऑफ पॉईंट, त्या लोकसचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो इथं आपल्याला वापरायचे बघा डिस्टन्स फॉर्म्युला. आता डिस्टन्स फॉर्म्युला 2 पॉईंटमध्ये डिस्टन्स फाइंड आउट कसं करायचं बघा. सो मी इथं एक एक्झाम्पल कन्सिडर करतो. समजा माझ्याकडे 2 पॉईंट आहे, समजून घ्या. आता इथं ती डायग्राम झाली आपली. सपोज कन्सिडर करा की 2 पॉईंट आहेत. एक कंडिशन तयार करतो मी हायपोथेटिकल.
समजा हे 2 पॉईंट्स आहेत, ह्या 2 पॉईंटमधलं मला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. समजा पहिला पॉईंट आहे ए, याचे कॉर्डिनेट्स आहे x1 y1, हे तुम्ही 10वीला स्टडी केलेलं आहे, ठीक आहे ना. डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट्स, इथे समजा x2 y2, ह्या दोघांमधलं मला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. सो डिस्टन्सचा सिम्पल फॉर्म्युला असतो, डिस्टन्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट, काय करायचं आहे, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे हा कॉर्डिनेट बीचा x2 आणि a1चा x1. x1 मायनस x2 दिलं तरी चालतं आहे, कारण आपण शेवटी त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करतो, म्हणजे x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हा झाला तुमचा डिस्टन्सचा फॉर्म्युला. समजलं. 2 पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही या वेने जाऊ शकता. समजलं. दिस इज अ डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला बिटवीन 2 पॉईंटसाठी. ओके, सो इथं तुमचे 2 डिस्टन्स तयार होतील. कोणकोणते? पहिलं पी आणि ए मधलं डिस्टन्स, ठीक आहे. सो काय झालं होईल बघा, पी ए इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट. सिम्पल. काय करू आपण, एक्समधून 1 मायनस करू अगोदर, बरोबर. म्हणजे एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. नेक्स्ट पी बी काय होईल, पी बी होईल तुमचा एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. झाले हे 2. आता पी ए इज इक्वल टू पी बी आहे. तुम्हाला कंडिशन काय दिलेली आहे, पी ए इज इक्वल टू पी बी. ओके, याला काय म्हणू आपण, गिवन आहे. सो पी ए काय होतं तुमचा, इन द स्क्वेअर रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस 1 वाय मायनस 3. आता पी बी काय होईल, एक्स मायनस 2 वाय मायनस 1, एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे सॉल्व करून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. सो काय करा, सिम्पली स्क्वेअरिंग करा दोन्हीची. वी कॅन राईट हिअर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो दोघांची जर स्क्वेअरिंग केली तर काय होईल, दोघांचे स्क्वेअर रूट निघून जातील. इथं राहिला एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, इथं येईल एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. करायचं एक्सपान्शन, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 प्लस वाय स्क्वेअर मायनस 6y, बरोबर ना. ए प्लस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर वापरतो आहे मी इथं. 3चा स्क्वेअर 9 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 1. काय काय कॅन्सल होईल बघा, दोन्ही साईडचे एक्स स्क्वेअर कॅन्सल, दोन्ही साईडचे वाय स्क्वेअर कॅन्सल, ठीक आहे. लेफ्ट साईडला कोण राहिलं, मायनस 2x प्लस 1 मायनस 6y प्लस 9. आता राईट साईडचे सगळे लेफ्ट साईडला घ्या. आता हा मायनस 4x इकडे येऊन काय होईल, प्लस 4x. हा प्लस 4 इकडे येऊन काय होईल, मायनस 4. मायनस 2y लेफ्ट साईडला आल्यावरती प्लस 2y प्लस 1 इकडे आल्यावरती मायनस 1 इज इक्वल टू 0. अगोदर एकच्या टर्म्स बघा, ठीक आहे. मी मार्क करतो. हा तुमचा मायनस 2x आहे, हा प्लस 4x आहे. सो मायनस 2x प्लस 4x किती होईल, 4x मायनस 2x, तर इट्स अ 2x. आता वायच्या टर्म्स बघा, ठीक आहे. वायच्या टर्मला मी वेगळ्या याने मार्क करतो. इथं तुमचा प्लस 2y आहे, इथं तुमचा मायनस 6y आहे. मायनस 6 प्लस 2 किती, मायनस 4y, बरोबर. ओके, आता राहिले फक्त कॉन्स्टंट. हे बघा, इथं 1 आहे प्लस 9 10 मायनस 4 6 मायनस 1 किती, प्लस 5 इज इक्वल टू 0. आला का, 2x मायनस 4y प्लस 5 इज इक्वल टू 0. वी कॅन कॉल दिस इज अ रिक्वायर इक्वेशन ऑफ लोकस. दिस इज रिक्वायर इक्वेशन ऑफ लोकस. हे झालं आन्सर. समजलं. इक्विडिस्टन्स दिलं होतं बघा, सो आपण फाइंड आउट केलं. आता सेकंड जो एक्झाम्पल आहे ना, तो पण इक्विडिस्टन्सचाच आहे. काय दिलं आहे तुम्हाला सेकंड क्वेश्चनमध्ये, ए मायनस 5,2 बी 4,1 फाइंड द इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ पॉईंट पी विच इज इक्विडिस्टन्ट फ्रॉम ए कॉमा बी. सो सेम ह्या मेथडने करा. सो सेकंड एक्झाम्पल तुमच्यासाठी असेल होमवर्क. ओके, सो तेवढे एक क्वेश्चन तुम्ही करू शकता. आता थर्ड एक्झाम्पल काय बघा, इफ ए इन ब्रॅकेट 2,0 and b in bracket 0,3
ओके, आर द 2 पॉईंट्स, फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉईंट पी सच दॅट. आता कंडिशन काय दिली हे मी गिवन लिहितोय फक्त बरं का. आता तुमच्याकडे सगळ्यांकडे पुस्तक आहे, सो मी गिवन लिहितो. तुम्हाला 2 पॉईंट दिले, A2,0, B0,3 आणि तुमचा AP इज इक्वल टू दिला 2 टाइम्स BP. ओके, असं दिलंय बघा. आता समजा असं कन्सिडर करू की पुन्हा हे एकाच लाईनीवरती असं, ठीक आहे ना, काही कन्सिडर करू शकतो आपण, हे की नाही. समजा मी ती लाईन इथं ड्रॉ करतो. समजा ही ती लाईन आहे. हा तुमचा पॉईंट ए 2,0, हा तुमचा पॉईंट बी आहे 0,3. आता दिलं काय तुम्हाला, AP इज इक्वल टू BP दिलं आहे. म्हणजे AP हे डिस्टन्स BPच्या डबल आहे, बरोबर. म्हणजे समजा P पॉईंट समजा अप्रॉक्सिमेट इथं असेल, हे थोडं डिस्टन्स जास्त वाटलं पाहिजे, आहे की नाही. हे X, Y. सो डिस्टन्स फॉर्म्युला काय फाइंड आउट करा अगोदर, PA किंवा इथं नाव दिलं तिने AP, सो आपण AP म्हणू त्याला, ठीक आहे. सो AP इज इक्वल टू काय येईल, रूटमध्ये X - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस Y - 0 किती रे, Y. सो इथं फक्त Y स्क्वेअर राहील. हा 0 आहे ना इथं, सो फक्त Y स्क्वेअर. नेक्स्ट BP काय होईल, X - 0 म्हणजेच X स्क्वेअर 0,3 तो दुसरा पॉईंट. ओके, हां, ही अप्रॉक्सिमेट डायग्राम बरं करे, ओके ना. हां हां. सो X स्क्वेअर प्लस Y - 3 ब्रॅकेट स्क्वेअर झालं. हे गिवन कंडिशन काय, AP इज इक्वल टू 2 BP. AP इज इक्वल टू 2 टाइम्स BP. APची व्हॅल्यू काय तुमची, रूटमध्ये X - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस Y स्क्वेअर इज इक्वल टू हा 2 ॲज इट इज. आणि BPची व्हॅल्यू काय तुमची, X स्क्वेअर प्लस Y - 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, येस. आता काय करा, स्क्वेअरिंग करा परत, ठीक आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. सो हा झाला तुमचा X - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस Y स्क्वेअर इज इक्वल टू 2. इथं काय होईल, X स्क्वेअर प्लस Y - 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इथं ब्रॅकेट कंप्लीट करा. एक्सपान्शन. X - 2 ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल, X स्क्वेअर - 4X प्लस 4 प्लस Y स्क्वेअर इज इक्वल टू इथं 2 इन ब्रॅकेट X स्क्वेअर प्लस इथं एक्सपान्शन करा Y स्क्वेअर -6Y प्लस 9, बरोबर. आता इथं आतमध्ये 2ने मल्टिप्लाय होईल. इथं X स्क्वेअर -4X प्लस 4 प्लस Y स्क्वेअर इज इक्वल टू 2X स्क्वेअर 2Y स्क्वेअर 2 × 6 12Y 2 × 9 18. सगळे लेफ्ट साईडला घ्या रे. हे बाई इकडं कोण कोण प्रेझेंट आहे, X स्क्वेअर -4X प्लस 4 प्लस Y स्क्वेअर, हा झाला -2X स्क्वेअर -2Y स्क्वेअर मायनसचा प्लस 12Y -18 इज इक्वल टू 0. ओके. आता हे बघा, अगोदर X स्क्वेअरच्या टर्म्स, हा मी मार्क करतो त्यांना. इथं X स्क्वेअर आहे प्लस इथं -2X स्क्वेअर आहे. X स्क्वेअर -2X स्क्वेअर काय झाला, -X स्क्वेअर. आता Y स्क्वेअरच्या टर्म्स घ्या, ठीक आहे ना. सो इथं प्लस Y स्क्वेअर आहे, इथं -2Y स्क्वेअर आहे. पुन्हा प्लस Y स्क्वेअर -2Y स्क्वेअर काय होईल, -Y स्क्वेअर, बरोबर. आता Xची टर्म फक्त एकच आहे, -4X. वायची टर्म एकच आहे, प्लस 12Y, बरोबर आहे. आता कोण राहिलं, आता राहिले कॉन्स्टंट. काही तर राहिलं रे करायचं माझं. नुसतं 2चा पण स्क्वेअर होईल ना. येस तेच राहिलं, 2चा स्क्वेअर 4 करत राहिला. कारण इथंच कळलं मला आन्सर असं नाही येणार. इथं स्क्वेअरिंग केल्यावरती 2चा स्क्वेअर 4 होईल बरं करे. ही गोष्ट लक्षातच नाही मला. इथं 4 होईल. सो अकॉर्डिंग टू चेंजेस होतील सगळे. इथं 4 होईल, 4ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावरती हे बघा 4 × X स्क्वेअर 4X स्क्वेअर 4Y स्क्वेअर, हा झाला 24Y आणि 4 9 36. ठीक आहे.
ठीक आहे. सो ही स्टेप मी पूर्ण रिमूव्ह करतो आता. टूचा स्क्वेअर राहिला माझ्याकडून. हे बघा लेफ्ट साईड ॲज इट इज एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस वाय स्क्वेअर, हे मायनस 4x स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर हा प्लस 24y मायनस 36 इज इक्वल टू 0. ओके. सो इथलचा आता एक्स स्क्वेअर आणि हा मायनस 4x स्क्वेअर आहे, तो झाला तुमचा मायनस 3x स्क्वेअर. बरोबर. आता वाय स्क्वेअर बघा, इथं मायनस 4y स्क्वेअर आहे आणि इथं प्लस वाय स्क्वेअर आहे. हा पण काय होईल तुमचा मायनस 3y स्क्वेअर. ठीक आहे. मायनस 4x प्लस 24y. इथं आल्यावर मला कळलं की आपलं काहीतरी मिस्टेक झाली. इथं प्लस 24y आणि प्लस 4 मायनस 36 हा झाला मायनस 32 इज इक्वल टू 0. आता मायनसनी मल्टिप्लाय करा कारण एक्स स्क्वेअर तुमचा पॉझिटिव्ह पाहिजे. हा म्हणजे हा झाला 3x स्क्वेअर, मायनसचे प्लस होतील, प्लसचे मायनस होतील, प्लस 4x मायनस 24y मायनस हा प्लस 32 इज इक्वल टू 0. दिस इज अ रिक्वायर्ड इक्वेशन. Okay, so you can write here this is required equation of locus. Okay, हे झाला आन्सर. नेक्स्ट आहे बघा नंबर 4. लगेच तुम्हाला काय दिलं, इफ a in bracket 4,1 and b in bracket 5,4 असे 2 पॉईंट तुम्हाला दिलेत. मी फक्त गिवन लिहितोय बरं करे. इक्वेशन ऑफ द लोकस तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. कंडिशन दिली तुम्हाला पी ए स्क्वेअर इज इक्वल टू 3pb स्क्वेअर, 3pb स्क्वेअर म्हणजे पी ए आता हा तुमचा पी बीच्या 3 टाइम्स सपोज असं कन्सिडर करा. सो लेट तुमचा पी एक्स कॉमा वाय. सो डायग्रामच काढू आपण त्यासाठी. ओके. असं नसतं, एक हायपोथेटिकल डायग्राम आहे तुम्हाला फक्त एक समजण्यासाठी. एचे कॉर्डिनेट समजा 4,1. ठीक आहे. बीचे कॉर्डिनेट समजा तुमचे 5,4. पी ए हा 3 पी ए स्क्वेअर हा 3 टाइम्स पी बी स्क्वेअर आहे सपोज, असं नाही का. मग इथं समजा पी पॉईंट घेतला मी, पीचे कॉर्डिनेट्स काय आहेत एक्स कॉमा वाय. वरती मी लिहिलं तर एक्स कॉमा वाय पीचं. येस. हां. सो हा पी एक्स कॉमा वाय सपोज. सो अगोदर काय लिहा मग तुम्ही पी ए. डिस्टन्स पी ए काय होईल इन द स्क्वेअर रूट एक्स मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि नेक्स्ट आहे बघा पी बी काय होईल इथं स्क्वेअर रूट एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही गिवन कंडिशन दिलेली तुम्हाला. काय कंडिशन दिलेली आहे तुम्हाला, पी ए स्क्वेअर इज इक्वल टू 3 टाइम्स पी बी स्क्वेअर. मग आता पी एला स्क्वेअर करून लिहा म्हणजे तो स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. बरोबर. म्हणजे इथं काय येईल तुमचा एक्स मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 3. पी बी स्क्वेअर काय होईल एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट करा. एक्सपान्शन एक्स मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 हा वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 1 हा 3 एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 25 प्लस वाय स्क्वेअर मायनस 8x प्लस 16. ठीक आहे. सिम्प्लिफिकेशन करायचं आपल्याला. लेफ्ट साईडला काय होईल बघा, एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस वाय स्क्वेअर मायनस 2y हा 16 आणि हा प्लस 1 किती झाला तो 17 इज इक्वल टू. ओके. 3ला मी 1 मिनटं बाहेरच ठेवतो. आतमध्ये काय होईल बघा इथं एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस वाय स्क्वेअर मायनस 8x. इथं 16 आहे, इथं 25 नाही का. सो 25 प्लस 10 35, 35 प्लस 6 किती झाला तुमचा टोटल 41 झाला तो. सो यू कॅन राईट हिअर 41. So this will become x square minus 8x plus y square minus 2y plus 17. करा 3 ने मल्टीप्लाय आता. 3x square minus 30x plus 3y square minus 3 8 24x
आणि 41 3 किती 123. ठीक आहे. आता सेकंडला घ्या लेफ्ट साईडला. रॉंग होत असेल मला सांगा बरं का रे कॅल्क्युलेशन. एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 17 मायनस 3x स्क्वेअर प्लस 30x प्लस 3y स्क्वेअरचा इकडं मायनस 3y स्क्वेअर प्लस 24x आणि मायनस 123 इज इक्वल टू 0. या टर्म्स आता इथं एक्स स्क्वेअर इथं मायनस 3x स्क्वेअर काय होईल हा मायनस 2x स्क्वेअर. नेक्स्ट वाय स्क्वेअरच्या टर्म बघा. इथं आहे मायनस 3y स्क्वेअर आणि इथं आहे प्लस वाय स्क्वेअर म्हणजे काय होईल हा परत मायनस 2y स्क्वेअर. एकच्या टर्म्स पण दोन आहेत ना. ओके. आता एक्स हा प्लस 24x झाला इकडे आहे ना आणि इथं मायनस 8x आहे म्हणजे किती झालं रे हे 24 मधून 8 16. त्यानंतर वायच्या टर्म्स काहीतरी 24x काही झालं बघा इथं. येस इथं बघा रे 8x झाला माझ्याकडे मी म्हणलो बघा. दिस इज 8y रे 8y मायनस 24y. सो हे मला रिमूव्ह करावं लागेल कलर कोडिंग. ओके हे रॉंग आहे. दिस इज 24y. ओके मायनस 8x आणि हा प्लस 30x आहे बघा. 30 मायनस 8 22. नंतर हा 24 हा 24y प्लस आणि हा मायनस 2y. 24 मायनस 2 किती 22. आता राहिलं कॉन्स्टंट करा 123 म्हणून 17 गेलं 123 मायनस 10 113 106 येईल कर दे मायनस 106. ठीक आहे इज इक्वल टू 0. अगोदर मी मायनसने मल्टिप्लाय करतो थ्रू आउट म्हणजे होईल 2x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर हे परत प्लस होईल 22x हा मायनस 22y होईल आणि हे प्लस 106 होईल इज इक्वल टू 0. बरोबर. आता कम्प्लीट इक्वेशनला किती डिवाइड होईल कम्प्लीट इक्वेशनला डिवाइड होईल 2 ने. सो दिस इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 11x मायनस 11y प्लस 53 इज इक्वल टू 0. This is the final answer or you can write this is required equation of locus. थोडंसं व्यवस्थित लक्ष देत चला रे माझ्याकडून तिथं एक्सचा वाय झाला. ओके हां नंबर 5चं गिवन काय बघा आता. I'm changing the color of pen now. 5. So given तुम्हाला ए पॉईंट दिलाय 2,4 बी पॉईंट दिलाय 5,8. ठीक आहे. तुम्हाला इक्वेशन ऑफ लोकस फाइंड आउट करायचं आहे. कंडिशन आहे आता पी ए स्क्वेअर मायनस पी बी स्क्वेअर इज इक्वल टू 13 ही कंडिशन आहे. ठीक आहे. आता मग डायरेक्टली मी डायग्राम विदाउट डायग्राम समजा तुम्ही असं जर लिहायचं असेल तर डायरेक्टली काय करायची तर लेट म्हणायचं पी एक्स कॉमा वाय बी एनी पॉइंट ऑन रिक्वायर लोकस. ठीक आहे. असं दिलं तरी चालतंय. मग आता मग पी हा तुम्ही एक्स वाय दिलाय मग पी ए काय होईल. सो देअरफॉर यू कॅन राईट पी ए इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट x minus 2 bracket square plus y minus 4 bracket square आणि pb काय होईल pb is equal to in the square root x minus 5 bracket square plus y minus 8 bracket square. ठीक आहे. आणि आता इक्वेशन वापरा. तुम्हाला इक्वेशन काय दिलं त्यांनी
पी ए स्क्वेअर मायनस पी बी स्क्वेअर इज इक्वल टू 13. याला मी सांगितलं बघा पहिलाच क्वेश्चन, याला काय लिहायचं असतं, गिवन. हे गिवन आहे तुम्हाला. पी ए स्क्वेअर म्हणल्यावरती याचा स्क्वेअर निघून जाईल, म्हणजे इथं काय होईल, एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस पी बी स्क्वेअर. मायनस आला म्हणजे काय टाका पुढं, ब्रॅकेट टाका, एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 8 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इक्वल टू किती आहे, इक्वल टू आहे 13. ओके, आता करायचं, आता चुकायचं नाही बरं, करायचं होतं आपल्याला. एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4, इथं वाय स्क्वेअर मायनस 8y प्लस 16 मायनस इन द ब्रॅकेट. ठीक आहे, ओके, एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 25 प्लस वाय मायनस 8 ब्रॅकेट स्क्वेअर, वाय स्क्वेअर मायनस 16y, 8 16 ना, आणि हे 64 इज इक्वल टू 13. सो बघा काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस वाय स्क्वेअर मायनस 8y प्लस 4 प्लस 16 झाला प्लस 20 मायनस ब्रॅकेट अजून मी तसंच ठेवला, इथं दिला एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस वाय स्क्वेअर मायनस 16y आणि हे 64 आणि प्लस 25, 64 प्लस 10 74 प्लस 10 84 प्लस 5 किती, 89 होईल का, इज इक्वल टू 13. आता ब्रॅकेट ओपन करा आणि 13ला पण लेफ्ट साईडला घ्या, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस वाय स्क्वेअर मायनस 8y प्लस 20 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, हा मायनस एक्स स्क्वेअर झाला, हे मायनस प्लस 10x मायनस प्लस मायनस वाय स्क्वेअर, हे मायनस मायनस प्लस 16y बरोबर, मायनस आणि हा प्लस मायनस 89 आणि तिकडून आला मायनस 13 इज इक्वल टू 0. सो बघा रे, प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल, प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कॅन्सल, रिमेनिंग टर्म्स काय करतात, सो इथं राहील मायनस 4x. ओके, अजून एक्स इथं आहे प्लस 10x. सोबत लिहून घेतो मी त्यांना, किंवा डायरेक्ट दिलं तरी चालेल, मी मार्क करतो वाटलं त्यांना. हे बघा, इथं तुमचा मायनस 4x आहे आणि इथं तुमचा प्लस 10x आहे, 10 मायनस 4 किती, 6x. ओके, नेक्स्ट आता y, हा तुमचा मायनस 8y आहे, हा तुमचा प्लस 16y आहे, 16 मायनस 8 परत किती, 7 गेले 8 ना, 8y झालं. आता फक्त कॉन्स्टंट राहिले तुमचे, बरोबर आहे, इथं 20 आहे. ठीक आहे, त्यानंतर हा मायनस 89 मायनस 13 आहे, मायनस 89 मायनस 10 मायनस 99 मायनस 99 प्लस 3 102 आणि 102 मायनस आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्लस 20 मिळवताय बघा, म्हणजे तो होईल मायनस 82 इज इक्वल टू 0. 2 ने करा डिवाइड, कारण होईल म्हणून, हे की नाही. सो तुमचं फायनल आन्सर असा असायला पाहिजे, 3x प्लस 4y मायनस 41, 3x मायनस 4y प्लस 41 इज इक्वल टू 0. आता आलं करेक्ट हे आन्सर, मला चेक करावं लागेल. दिस इज रिक्वायर इक्वेशन ऑफ लोकस. आहे का नाही करेक्ट, 3x मला चेक करावं लागेल, 3x मायनस काय, 3x प्लस 4y मायनस 41 बरोबर आहे, करेक्ट आहे ना. अरे समजतंय का रे, तुमचा रिप्लायच येत नाही लवकर मला. येस सर. हो ना. क्वेश्चन नंबर नेक्स्ट 6, तुम्हाला गिवन काय दिलंय बघायचं, ए दिलाय 1,6, बी दिलाय 3,5. ठीक आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ द पॉइंट पी सच दॅट सेगमेंट ए बी सबटेंड्स राईट अँगल ॲट पी.
म्हणजे ए बी एक्सटेंड करतो बघा राईट अँगल पी, म्हणजे पी हा 90 डिग्रीचा आहे सपोज, असं कन्सिडर करा. म्हणजे समजा इथं पी पॉईंट आहे तुमचा, ठीक आहे. सो दॅट सेगमेंट ए बी सबस्टंड राईट अँगल ॲट पी, आणि ए पी बी हा 90 डिग्री दिला आहे. मग ए पी बी म्हणजे तुम्हाला इथं पी घ्यावं लागेल. इथं समजा तुम्ही ए पॉईंट घेतला, ओके. डायग्राम मी वेगळ्या पेनने ड्रॉ करतो. समजा तुम्ही इथं घेतला पी, हा घेतला तुम्ही ए, अप्रॉक्सिमेट घेतो राईट अँगल ट्रायंगल व्हायला पाहिजे ना, आणि पीला 90 डिग्री आहे, ठीक आहे. म्हणजे हा तुमचा पॉईंट समजा असेल बी, हे 90 डिग्री, ए 1,6 आहे, बी 3,5 आहे, पीला कन्सिडर करा x,y. सो आता हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. राईट अँगल ट्रायंगलमध्ये तुम्हाला इक्वेशन तयार करायचं आहे, ओके. सो वी कॅन राईट हिअर इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल काय असतं, बाय युझिंग पायथागोरस थेरम. इन राईट अँगल ट्रायंगल ए पी बी म्हणा, ठीक आहे, बाय युझिंग पायथागोरस थेरम PGT. सो काय होईल इक्वेशन तयार, मग इथं लोकसचं पायथागोरस थेरम जर आपण वापरला तर ए बी स्क्वेअर इज इक्वल टू पी ए स्क्वेअर प्लस पी बी स्क्वेअर, ओके. ही इक्वेशन मला वापरायचं. मग आता ए बी पी ए पी बी फाइंड आउट करा. फर्स्ट फाइंड आउट करू आपण ए बी, ओके. इथं एक्स वन समजा 1 आणि हा 3, म्हणजे 1 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर, 6 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर. 1 - 3 किती राहील, 1 - 3 इज -2, त्याचा स्क्वेअर. 6 - 5 इज 1, 1चा स्क्वेअर. सांगा -2चा स्क्वेअर 4, 1चा स्क्वेअर 1, 4 + 1 हे झाले 5, ठीक आहे. ए बीचं 5 झालं. आता फाइंड आउट करायचं मला पी ए. सो पी ए इज इक्वल टू एक्स मायनस एचे पॉईंट्स काय आहेत, 1 आणि 6 आहे, म्हणजे x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 6 ब्रॅकेट स्क्वेअर झाला पी ए. आणि पी बी, बीचे पॉईंट्स आहेत 3, 5 बरोबर, म्हणजे x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर, y - 5 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा इक्वेशन आहे ए बी स्क्वेअर इज इक्वल टू पी ए स्क्वेअर प्लस पी बी स्क्वेअर. हां, सो देअरफॉर इक्वेशन इज, जे आपण तयार केलं आहे, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू पी ए स्क्वेअर प्लस पी बी स्क्वेअर. ए बी किती होता, √5, त्याचा स्क्वेअर आहे, डायरेक्ट स्क्वेअर रूट काढून टाका, ओके. ए बी तुमचा √5 आहे, सो 5 हा झाला. पी ए स्क्वेअर किती आहे, पी ए स्क्वेअर इज, याचं स्क्वेअर रूट काढून टाका, म्हणजे x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 6 ब्रॅकेट स्क्वेअर, आणि इथं x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - 5 ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. ह्या ज्या टर्म्स यांना मी लेफ्ट साईड लिहितो, 5 राईट साईडला करा एक्सपान्शन. मग आता हे x स्क्वेअर - 2x प्लस 1 सगळे प्लस आहेत, ओके ना. टर्म्स सगळे कशा आहेत, प्लस आहेत. सो कुठेही आता टेन्शन नाही तुम्हाला, हे की नाही. म्हणजे हे मध्ये ब्रॅकेटच्या मध्ये प्लस आहे. x स्क्वेअर - 2x प्लस 1, इथं y स्क्वेअर - 12y प्लस 36, x स्क्वेअर - 6x प्लस 9, y स्क्वेअर - 10y प्लस 25 इज इक्वल टू किती, 5, ठीक आहे. बघा आता ह्या स्टेपला हे दिसतंय का कलर, दुसरा वापरतो. डार्कनेस कमी, बरं ठीक आहे, दुसरा वापरू. इथं एक्स स्क्वेअर आहे, अजून इथं एक्स स्क्वेअर आहे, बरोबर. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काय झाला, 2 टाइम्स एक्स स्क्वेअर, ओके. त्यानंतर वाय स्क्वेअरच्या टर्म्स घ्यायच्या मला, बरोबर. इथं प्लस वाय स्क्वेअर आहे, इथं प्लस वाय स्क्वेअर आहे. वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय होईल, वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 2y स्क्वेअर. आता एक्सच्या टर्म्स घ्यायच्यात मला, ठीक आहे. इथं -2x आहे, एक्स इथं -6x आहे,
-2x -6x काय झाला -8x. आता वायच्या टर्म्स घ्यायच्यात मला. हा -12y आहे, -10y आहे. -12 -10 मायनस किती 22y. आता राहिले कॉन्स्टंट. ओके, कॉन्स्टंट जिथं मी कलर नाही केला ते सगळे कॉन्स्टंट आहे. आता सो कोण कोण आहे बघा कॉन्स्टंटमध्ये. इथं 1 आहे, इथं 36 आहे, किती झाले 37. 37 प्लस 9 किती 46. 46 प्लस 25 71. 71. आणि 5 इकडे काय होईल मायनस होईल. म्हणजे हा 71 - 5 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याकडे काय आलं 2x² 2y² -8x -22y 71 - 5 किती झाला 66. बरोबर ना, इज इक्वल टू 0. तर 2 ने डिवाइड करा फक्त. सो वी गेट द फायनल रिक्वायर्ड आन्सर. जर मी तर 2 ने जर डिवाइड केलं तर वी गेट हेअर x² + y² -4x -11y + 33 is equal to 0. This is require equation of locus. ठीक आहे, झालं तुमचा आन्सर. सो आय थिंक मला वाटतं आपण एक्झरसाइजमधले घेतले. तुम्हाला आता अजून एक होमवर्क देतो बघा याच्यात. आणखीन एक तुमचा होमवर्क काय असेल, आता ही एक्झरसाइज आपली 5.1 होती ना, बरोबर. 5 एक्झॅक्ट पाठीमागं म्हणजे याच्या अगोदर काही सॉल्ट एक्झाम्पल असतात ना. सो तुम्हाला काय करायचे 5.1च्या अगोदरचे कोणते एक्झाम्पल करायचे, सॉल्ट एक्झाम्पल्स करायचे. तिथं पण काही तुम्हाला ओरिजिनचे क्वेश्चन्स असतील, म्हणजे काल आपण शिकलो होते शिफ्ट ऑफ ओरिजिन, आणि काही क्वेश्चन तुम्हाला लोकसचे असतील. हेच हे आलं बघा. आता इथून पुढे आपण ॲक्च्युअल स्लोप वगैरे इक्वेशन ऑफ लाईन्स वगैरे स्टडी करणार आहे. सो थोडंसं इंटरेस्टिंग राहील आणखी. सो उद्या आपण डायरेक्टली आता स्लोप स्टार्ट करूया, कारण आज फक्त इंट्रोडक्शन होऊ शकतं. उद्या आपण डायरेक्ट इंट्रोडक्शन घेऊन त्याचे रिमार्क्स घेऊन लगेच क्वेश्चनही चालू करता येईल. पुस्तक सोबत ठेवत चला. मी फक्त गिवन डेटा वगैरे लिहित जाईल आता ह्या इक्वेशन्स वगैरे मध्ये. ओके, कोण कोण प्रेझेंट आहे मला बघू द्या. ओके, आज फुल स्ट्रेंथ दिसते मला. 8 लोक प्रेझेंट आहे. साक्षी गिरोले प्रेझेंट आहे, प्रिया कोण आहे, प्रेम गाडेकर प्रेझेंट आहे, प्रिया कुरकुटे, साक्षी साबळे, श्रावणी सुपेकर, आदिती लबडे, तनिष्का पवार, आणि एक कोणतरी लेफ्ट झालाय. सिद्धी. कोण, श्रावणी सिद्धी. सिद्धी का, अच्छा सिद्धी आता लेफ्ट झाले, आली परत सिद्धी. ओके, श्रावणी नाही म्हणायची आज. आणि अजून कोण नाही मग शिवराज जाधव लई दिवसापासून नाही, त्याला एखादा कॉल करावा लागेल. सर आहे. श्रावणी आहे का, अच्छा 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 अच्छा. ओके ओके ओके. मग कोण नाही, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तो घेऊ नाही, शिवराज जाधव नाही मग. ठीक आहे, समजलं का लेक्चर. सोपं होतं बघा. लोकस फाइंड आउट करायचं फक्त डिस्टन्स फॉर्म्युलाने इक्वेशन सॉल्व करायचं. समजलं सगळ्यांना. येस सर. ओके, सो उद्या आपण स्लोप स्टार्ट करणार आहे. सो उद्यापासून ॲक्च्युअल म्हणजे आपण जे म्हणून जॉमेट्री चालू होती आपली स्ट्रेट लाईनच्या संदर्भात, स्लोप, त्यानंतर इक्वेशन ऑफ लाईन, डिस्टन्स फॉर्म्युले, लाईन अँड पॉईंटमधले, लाईन आणि लाईनमधले, आणि याच्यानंतर मग सर्कल, असं 2 आपण सलग चॅप्टर बघूया. ठीक आहे, सो मग थांबूया आपण. तुम्ही लेफ्ट होऊ शकता. तेवढा होमवर्क करत चला रे सगळे. सगळ्यांचा होमवर्क मला येत नाही आहे.